वर्ष झाल्यानंतर सुद्धा अंधारात होता। आमदारकीला पराभव पत्करल्यानंतर सुद्धा थांबले नाही। तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना घेऊन घारापुरीमध्ये पहिला प्रकाशाचा दिवा लावण्याचं काम हे ज्यांच्या नेतृत्वात झालं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी। कालच झालेली भव्य शोभायात्रा सोडा, परंतु त्याच्यानंतर उरणच्या विकासासाठी आज तादायत मग ते 8 पदरी रस्ते असतील, तदनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या एक पायाभूत सुविधा माझ्या या उरणला प्राप्त झाल्या। खरं तर मतदारसंघ हा शिरडोन पासून त्याचबरोबर कसलखंड पासून तदनंतर संदीप पाटील सारडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे। खरं तर योगदान प्रचंड मोठं आहे ज्यांच्या नेतृत्वात आज तादायत म्हणजे उरणच्या विकासाचा महामेरू म्हणून ज्याला समजलं जातोय संबोधलं जातोय ते आदरणीय सन्माननीय महेश शेडबालदी। मी परेश पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय आमदार साहेबांचा आदरातिथ्य मान सन्मान या मंचावरती करायचा आहे। परवाच्या दिवशी राम भक्तांना घेऊन जवळजवळ 8000 राम भक्त उरणमध्ये शोभायात्रा प्रसंगी परत एकदा त्यांच्यासाठी तोच आवाज, प्रभू श्री रामचंद्र की जय श्रीराम हाच नारा 1990 साली ज्यांना स्वतः खरं तर कार सेवेमध्ये योगदान दिलं 22 ज्यांना त्या कारागृहामध्ये काढली। त्याच्यानंतर या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय भारतीय जनता पार्टी अध्यक्ष उरण तालुका आदरणीय रविशेठ भुईर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी रवी भुईर सरांना विनंती करेन की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती स्वीकारायचा आहे। सबका साथ सबका विकास खरं तर राजकीय पटलावरील उरणचे शहराचे आणि ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तदनंतर HP पेट्रोल पंप आणि आमच्या या कार्यक्रमाचे मुख्य मान्यवर धनाजी शेठ ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी अनंता भुईर आणि परेश पाटील यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते धनाजी शेठ ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे। तदनंतर निश्चित मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो आहे आणि अगदीच या कार्यक्रमातील गिरीशजी म्हात्रे आपल्याला विनंती असेल आपण प्लीज मंचावरती यायचं आहे। तदनंतर आता सन्मान आहे या कार्यक्रमातील मुख्य मान्यवर मी जीवन गावण यांना विनंती करेन की प्लीज आपला आदरपूर्वक सन्मान परेश पाटील यांना विनंती आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे। तदनंतर आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमानं कोपरुलीचं नेतृत्व नक्कीच ते शिवधनुष्य लेलतील पेलतील असे उरणच्या पूर्व विभागाचे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष शशी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा या आदरपूर्वक सन्मान या मंचावरती आहे। मी त्यांना विनंती आदरपूर्वक सन्मान इथं स्वीकारायचा आहे आणि मी मोठी जुईला हे व्यक्तिमत्व सांगेन आज तादायत ज्या होणाऱ्या मॅचेस आहेत या मॅचेसना सातत्यानं मग MPL साठी असणारा धावपट्टी बनविण्यासाठी जी रोलिंग वगैरे लागली जातोय तात्काळ आपण बोलल्यानंतर मदत असतोय VS कंस्ट्रक्शनचे ओनर ज्यांचा आज वाढदिवस आहे तमाम सर्व क्रीडा रसिकांना विनंती करेन जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्या वाढदिवसासाठी। देवेंद्र पाटील आप जियो हजारों साल के दिन हो 50,000 यही हमारी आरजू उस भोलेनाथ के चरणों पे। खरं तर त्या साक्षात शिवाला प्रार्थना आहे की आपण आपल्याला उदंड आयुष्य लाभो। तदनंतर या कार्यक्रमातील सन्माननीय मान्यवर अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा दिवा घरोघरी लावला रमाकांत गावण सर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतोय संयोजकांना की गावण सरांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे। जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट RK फाउंडेशनच्या माध्यमानं किंवा मला वाटतोय IES इंडियन एज्युकेशन सोसायटी यांच्या माध्यमानं तदनंतर या कार्यक्रमातील सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत। उपस्थितांमधून मी अगदी विनंती करतोय सन्माननीय अतिथी गावण धनेश गावण औरा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच माननीय धनेशजी गावण ते परममित्र आहेत परेश पाटील यांचे। त्याचबरोबर खोपटा ग्रामपंचायतीच्या यशस्वी आजही तादायत जा आमदार साहेबांच्या नेतृत्वात DP वर्ल्ड कडून मला वाटतंय 7 कोटी आमदार साहेब ना खोपट्याच्या शाळेसाठी जवळजवळ 7 कोटी रुपये आणि त्या 7 कोटी रकमेतून रायगड जिल्ह्यातील अव्वल क्रमांकाची शाळा नेतृत्वात बांधली गेली। त्या खोपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचा सन्माननीय विशाल कथाई यांचे यजमान प्रशांतजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल। त्याचबरोबर खरं तर या विभागातून सातत्यानं आमदार साहेबांच्या अनेक फौज फाट्यामध्ये असणारे तरुण ज्यांच्या एका इशाऱ्यावरती येत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही। नाव आहे सुशांत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करेन संयोजकांना की प्लीज सुशांत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान। यस निश्चित त्या स्पर्धेमध्ये
आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय अतिथी आहेत. परत एकदा जाऊया सारडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय रोशन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सारडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय रोशन दादा यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या RNJ फिटनेस क्लब, RNJ टस्कर्स, RNJ वायफाय, तदनंतर या कार्यक्रमातील सन्माननीय पाहुण्यांमधून आदरपूर्वक सन्मान आहे. नाव आहे सारडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय संदीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचाही आदरपूर्वक सन्मान करण्याची विनंती करतोय आयोजकांना. आणि त्याचबरोबर आता हे सर्व खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामधून अनेक वेळेला ज्यांची उपस्थिती आपल्या मोठीजूच्या अनेक कार्यक्रमामध्ये पाहतोय, गिरीश मात्रे माजी उपसरपंच कोपरोली ग्रामपंचायत यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मी प्रथमतः त्यांनाही विनंती करेन की आपण आपला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर कार्यक्रमातील मुख्य पाहुण्यांमधून सर्वांचा सन्मान होतोय. आणि जाता जाता परत एकदा काही मान्यवर आहेत. मी प्रकाश पाटील माजी उपसरपंच मोठीजू यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. संयोजकांना विनंती करेन की प्लीज त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती. आमदार साहेबांचं शुभागमन झाल्यानंतर त्यांचे सन्मान थांबले होते. खरं तर प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतोय त्यांची. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमातील सन्माननीय अतिथी मोठीजू शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय किशोर रमेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. किशोर रमेश पाटील यांना विनंती असेल आपण आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर उरणमध्ये असणारा जोशी आर्ट म्हणजे उरणमधील कैक आतापर्यंत जर बघितल्यात तर जी नामफलक आहे दुकानांवरची ती जोशी आर्टच्या नावानं आहेत. त्या जोशी आर्टचे चिरंजीव प्रदीप जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान आमच्या संयोजकांच्या माध्यमानं केला जाईल. त्याचबरोबर आमच्या गावातील एक शिक्षणप्रेमी म्हटलं तर वावगं ठरला जाणार नाही. त्या 26 जानेवारीला त्यांची उपस्थिती दोन्ही शाळांमध्ये असेल. सन्माननीय जितू भोईर यांना विनंती असेल की आपण आपला आदरपूर्वक सन्मान घ्यायचा आहे. परेश पाटील यांना विनंती असेल की प्लीज या आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान दिला जाईल. आणि म्हणूनच उल्लेख केला योगायोगानं आमदार साहेबांचं नेतृत्व आपल्या गावासाठी काय ठाऊक आहे का? आमदार साहेबांकडे फक्त एका गोष्टीसाठी आम्ही मागणी केली होती. माझ्या गावातून जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत जाणारा रस्ता, त्या रस्त्यासाठी मी 4 शेतकऱ्यांना घेऊन तुमच्याकडे आलो होतो. जवळजवळ त्या ठिकाणी जाताना 2.5 ते 2 तास या सर्व शेतकऱ्यांना लागायचे. आणि त्याच्यासाठी आम्ही लोकवर्गणीतून तो रस्ता बनविला. आमदार साहेबांकडे गेल्यानंतर नकद राशी जवळजवळ 1 लाख रुपये रक्कम कोणत्याही गोष्टीचा विचार न करताना ज्यांनी दिली. खरं तर त्यांच्याहून अधिक रक्कम त्यांना, परंतु त्याच वेळेस आपल्या गावाला एक रुग्णवाहिका या समोरच्या अगदी गोडाऊनच्या मालकानं दिली होती, नाहीतर अन्य मदत. परत एकदा आमदार साहेबांनी त्यावेळेला तदनंतर श्याम ठाकूर यांना विनंती असेल की प्लीज आपण आपला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती स्वीकारायचा आहे. त्यांच्या अंगावर ज्या वस्त्रालंकार, मायेचा आणि प्रेमाचा उपदार वस्त्र, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जातोय परेशजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते. परत एकदा जाऊया इथं सर्वांना आणि या माझ्या स्पर्धेला शुभेच्छा देतील आमच्या सर्वांचे लाडके लोकप्रिय दमदार आमदार, कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर आमदार, आस्थादायक कैक वेळा विकासातून आणि त्याचबरोबर उरणच्या आत्मविश्वासाच्या ध्यासातून विकासाकडे वाटचाल करणारा आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे. मला आठवतोय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं सुरू असणाऱ्या कार्यक्रमात त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की जवळजवळ हे 2 आमदार पनवेल उरणचे म्हणजे आगळं वेगळं रसायन आहे. त्यांच्या मनात एकदा ठरवलं की ते कार्य पूर्ण करून घेत आहेत. मी विनंती करेन आमदार साहेबांना की आम्हा सर्वांना संबोधित करावं. RNJ फिटनेस क्लब यांच्यातर्फे आयोजित बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन. खरोखर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनला आलो का अंगावर काटा येतो की यांचं पिलदार शरीर बघितलं तर, आणि जे बक्षीस देणारे असतात त्यातलं एकाचंही पिलदार नसतं. त्याच्यामुळे देताना असं मनाला वाटतं की यांच्या पुढे आपण किती फिके आहोत. परंतु परेशजी, तुम्ही जे आमंत्रण दिलं एवढं जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं होतं की अशा कार्यक्रमाला नकारणं पण योग्य वाटलं नाही. पण निश्चित एक येणाऱ्या पिढीकरता व्यायाम किती महत्वाचा आहे याचं महत्व आपल्या गावात पटणं, आणि या कॉम्पिटिशनमुळे गावातले 10 मुलं जरी पिलदार झाले तरी ह्या सगळ्याचं वसूल आहे असं आपल्याला वाटतं. आणि येणाऱ्या पिढीमध्ये फिटनेस हा फार महत्वाचा आहे. मी रोज रात्री लवकर जाण्याचा कार्यक्रम हाच असतो की
जाऊन स्विमिंगला जाऊ, वॉकला जाऊ, काहीतरी करू, जिमला जाऊ, याच्याकरता बाकीच्यांना कसली दुसरी धाव असते, पण हे असणं, समाजाला जागृत करणं हेही फार गरजेचं आहे. आणि निश्चित परेश काम केलंय, उत्तम व्यवस्था केली आहे. तुमच्या एवढ्या छोट्या गावामध्ये एवढी मोठी धाडस करणं, एवढी मोठी कॉम्पिटिशन घेणं, याकरता सर्व सहकार्यानं आणि तुम्हाला सलाम. आणि गावाच्या विकासाकरता जे जे लागेल ते तुमचा आमदार हक्काचा म्हणून जे मागाल ते निश्चित देऊ. या इथे सरकारमधला आमदार आहे, कधीही तुम्हाला निधीची कमी पडून देणार नाही. आता आपण रेल्वेमुळे, MTHL मुळे, अटल सेतूमुळे आपण एवढ्या मुंबईच्या जवळ झालोय. आपल्या तरुणांकरता जे जे पाहिजे तुम्हाला, तुम्ही जे सांगाल ते तुमच्याकरता सहकारी आमदार म्हणून कायम तुमच्या सोबत राहीन हा शब्द देतो. आणि आपण बोलवलं, सन्मानित केलं, आणि एवढी चांगली कॉम्पिटिशन इथे चालू असताना त्याच्यामध्ये आम्हाला येता आलं, त्याकरता निश्चित मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद. आणि त्याचबरोबर खरं तर आमदार साहेबांच्या येण्यावरती एक छोटासा कार्यक्रम होता, आणि त्याचबरोबर अगदी इथं एक छोटासा कार्यक्रम आहे, म्हणजे त्याच्या मुलीचा वाढदिवस होता, त्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला. तर मी विनंती करेन की सर्व संयोजकांना की केकचं सेटअप करावं, आणि लगेचच तात्काळ आपण जियाला घेऊन त्यांची मम्मी येईल, धनश्री परेश पाटील, त्याचबरोबर नरेश पाटील. चला यायचं आहे. प्रज्ञा आत्याला विनंती असेल आपण लगेच या. जिमच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी यायचं आहे, आणि सर्व आपल्या जिमच्या सर्व सहकार्यांनी यायचं आहे. एका बाजूला, या बाजूला आपण जिमच्या सहकार्यांनी थांबायचं किंवा उजव्या बाजूला थांबायचं आहे. पंचारतीची ओवाळणी असेल, आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आमदार साहेबांना सातत्यानं मी त्रास देतो वेगवेगळ्या गोष्टींचा. मग कुणाचा कुठेही कसल्याही प्रकारचं अगदी काम थांबलं असेल तर अनवधानानं त्यांना त्रास नाही दिला तर रविशेठ भोईर यांना भ्रमणध्वनीवरून, मोबाईलवरून कॉन्टॅक्ट करून सांगितलं जातोय की अशा अशा ठिकाणी अशा अशा गोष्टीची गरज आहे, आणि ती गरज तात्काळ पूर्ण केली जातोय. असे सर्वांच्या मनामनातील, खरं तर त्यांच्यावरती एक छान टायटल आहे, गीत आहे, उरणच्या मातीचा प्रत्येकाच्या जातीचा, जात पात धर्म यांच्या पलीकडं. आणि कालचा अगदी परवाच्या दिवशीच्या कार्यक्रमात पाहिलं, सर्व जाती धर्माचे लोक, मग जैन, त्याचबरोबर वेगवेगळ्या धर्मपंथाचे लोक एक दिलानं एक मतानं त्या शोभायात्रे प्रसंगी उपस्थित होते, आणि त्यांना तोही महेश बालदी मित्रमंडळाच्या वतीनं दिला गेलेला देवेंद्र पाटील यांचंही अगदी अभिष्ट चिंतन आहे. तर यावेळेस प्रियाल पाटील आणि त्याचबरोबर सर्व सहकारी समोर यायचं आहे. त्याचबरोबर सर्वांना शुभेच्छा नंतर दिल्या जातील, कारण आजचा कार्यक्रम हा केकचा नाही, खरं तर आज बॉडी बिल्डिंगचा आहे. मी रेफरींची प्रथमतः मनापासून चला जियाला घेऊन लवकर या. इथं प्रीती श्रीकांत पाटील, त्याचबरोबर खरं तर उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून, आणि मी मान्यवरांना विनंती करेन की तुमच्या समवेत तो क्षण त्यांना कॅमेऱ्याच्या कोनात कैद करायचा आहे. स्टार event.in च्या माध्यमानं, त्यांच्या माध्यमानं हा अभिष्ट चिंतन या ठिकाणी केला जातोय. चला सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. विश हॅपी बर्थडे जिया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर जिया. हॅपी बर्थडे टू यू. 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 छानसा क्षणचित्र कॅमेऱ्याच्या कोनात कैद केला जातोय आमदार साहेबांच्या. त्यानंतर देवेंद्र पाटील यांचाही एक आमच्या आयोजकांनी एक छोटा केक आणलेला आहे. त्याच्यानंतर आता आपला कार्यक्रम कंटिन्यू सुरू राहील. आणि खरं तर देवेंद्र पाटील, चला परत एकदा सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. देवेंद्र पाटील, विश यू हॅपी बर्थडे, मेनी मेनी हॅपी
रिटर्न ऑफ द डे आप क्यों हजारों साल के 3 और 50,000 गोपाळ काकांच्या भूमीतील हा सुपुत्र व्यावसायिक क्षेत्रामध्ये BS कंस्ट्रक्शनच्या नावावरती आपल्या व्यवसायाला सुरुवात वडिलांनी केली होती आणि त्याच्यानंतर तो व्यवसाय पळताना दिसले. त्या आदरणीय देवेंद्र पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान झाल्यानंतर त्यांचा थँक्यू. चला मी मान्यवरांना परत विनंती करेन प्लीज या कार्यक्रमातील सन्माननीय मान्यवर हॅलो पंडित सर आणि निश्चित या कार्यक्रमातील मान्यवर आपल्या मंचावरून मार्गस्थ होत आहेत. ज्या मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ खर्च केला आणि जाऊया थांबलेल्या त्या स्पर्धेत या गटातील पारितोषिक वितरण होत आहे पंडित सर. येस तोपर्यंत पाहुण्यांना पाहुण्यांना वरती ठेवा. आमदार साहेब 1 मिनिट फक्त मंचावरती थांबायचं आहे. पाहुण्यांना निवडक काही मान्यवर थांबा बाकीच्यांनी सर्वांनी खात्री करायचं आहे. फक्त 5 मान्यवर थांबतील किंवा 6. आदरणीय तदनंतर धनाजी शेठ ठाकूर यांना विनंती असेल, देवेंद्र पाटील त्याचबरोबर जीवन गावंड आणि सुशांत आपल्याला विनंती असेल आपण थांबायचं आहे. 55 किलो वेट कॅटेगरीचा बक्षीस समारंभ वितरण होतं इथे पाहुण्यांच्या शुभ हस्ते. आणि मी पंडित सरांना विनंती करतो की पाहुण्यांना मध्यभागी मी 5व्या क्रमांकासाठी विनंती करतोय सन्माननीय अतिथी आदरणीय देवेंद्र पाटील यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते 5व्या क्रमांकाचं बक्षिसाचं वितरण आपल्या पवित्र शुभ हस्ते करावं. आणि 55 kg वेट कॅटेगरीतील 5वा क्रमांक मिळवलेला आहे ट्रक नंबर 69 प्रणय मुरकर साठी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. देवेंद्र पाटील यांना विनंती आहे एक पोच देतोय पाहुण्यांसाठी. देवेंद्र पाटील यांना विनंती असेल मेडल द्यायचं आहे. त्याचबरोबर त्यांना 5व्या क्रमांकाचा सन्मान चिन्ह दिला जाईल. धन्यवाद. चौथ्या क्रमांकासाठी मी विनंती करेन सन्माननीय जीवन गावंड यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते 4थ्या क्रमांकाच्या विजेत्याला आपण. आणि या गटातील 4र्थ क्रमांक मिळालेला आहे ट्रक नंबर 112 हनुमान भगत फिटनेस सेंटर. हनुमान भगत फिटनेस येस तिकडे लाईव्ह सुरू आहे त्यातून सर्व कॅप्चर केलं जातोय. थेट प्रक्षेपणातून event.in च्या माध्यमाने क्षणचित्र फोटोग्राफर अगदी दूर आपल्या प्रेक्षकांमध्ये आहे. तिकडे या थँक्यू धन्यवाद. 3य क्रमांकाचा मानकरी असणारा विजेता त्या विजेत्याला सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय धनाजी शेठ ठाकूर यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते. आणि या गटातील 3य क्रमांक मिळालेला आहे ट्रक नंबर 70 अक्षय गव्हाणे पॉवर फिटनेस. गव्हाणे 3rd प्लेस 3य क्रमांक ब्रॉन्झ मेडल जसं. धन्यवाद. टाळ्यांचा प्रतिसाद. 2य क्रमांकाला सन्मानित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी उरण तालुका अध्यक्ष आदरणीय रविशेठ भोईर. आणि या गटातील उपविजेता ठरलेला आहे ट्रक नंबर 100 गीतेश मोरे शेळकेजी. जितेश मोरे सेकंड प्लेस रनर उपविजेता या गटातील. टाळ्यांचा प्रतिसाद तेवढाच प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. जोरदार धन्यवाद. आणि विजेत्याला सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन
आपले सर्वांचे लाडके 190 विधानसभेचे कर्तव्यदक्ष दमदार आमदार आदरणीय महेश शेठ बालदी यांना. आणि या गटातील विजेता ठरलाय ट्रक नंबर 105 संजय भोपी फिटनेस पॉइंट. याच दरम्यान अनिकेत सर प्लीज आपण मंचावरती यायचं आहे या विजेत्यांसोबत आणि मान्यवरांसोबत. अनिकेत सर, अनिकेत धन्यवाद. आणि पाहुण्यांनी मागे उभं राहायचंय आणि बॉडी बिल्डर्सनी बसून पोच द्यायचे. पाहुण्यांनी मागे उभं राहायचंय, एक फोटो पोच द्यायचे. चला सर्व मान्यवरांनी यायचं. हातात हात मिळवायचे, हातात हात मिळवा आणि हात वर करा. हातात हात धरायचे आहेत, असे नाही हात धरायचे आहेत. दोन्ही हात वर करायचे आहेत. हाय जय श्रीराम. धन्यवाद, थँक्यू. आणि मी आमदार साहेबांना विनंती करेल की आपण RNJ फिटनेस क्लबचे जे ट्रेनर आहेत अनिकेत सर इथं फ्री पोजिंग करतील फक्त 2 मिनिटं आणि त्याच्यानंतर तुमचा वेल या ठिकाणी अगदी मिस्टर युनिव्हर्स आणि देशाचं नेतृत्व ज्यांनी केलंय तो या RNJ फिटनेस क्लबचा ट्रेनर आहे. नाव आहे अनिकेत पाटील सर. प्लीज अनिकेत सर. चला सर प्लीज चला या या या. फ्री पोजिंग विथ साऊंड. म्युझिक स्टार्ट. 3 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेमधील अव्वल क्रमांक ठरलेला हा 11 सलग टायटल विजेता आहे आणि हा RNJ फिटनेस क्लबचा ट्रेनर आहे. टाळ्यांचा प्रतिसाद दिला जाईल. फ्री म्युझिक स्टार्ट. फ्री म्युझिक. सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे. दंगल 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 दंगल. माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे. दंगल 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 दंगल. सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे. दंगल 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 दंगल. धड़कने छाती में जब दुबक जाती है भाग मिलता भाग. उनको फिर जगह बात बन जाती है. बावले हाथी सी हर चुनौती है रे सामने खड़ी घूर के. धन्यवाद. थँक्यू. परत एकदा त्याचं कौतुक टाळ्यांच्या गजरातून आणि मान्यवरांच्या आभारी टाळ्यांच्या गजरातून. मान्यवरांना विनंती केली जाईल की प्लीज खरं तर आपला अमूल्य वेळ फिटनेस क्लबच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेप्रसंगी दिलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. पुढचा गट आणि याचबरोबर मान्यवर कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. वुमन बॉडी बिल्डर्सनी यायचंय स्टेजवरती. कार्यक्रमातील सन्माननीय मान्यवर प्रस्थान करतायत. खरं तर या गटासाठी मान्यवरांना थांबविणं अगदी अपेक्षित होतं कारण हा गट झाल्यानंतर आपण जियाचा केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार होतो. चला स्टेज मार्च, बॅक स्टेज मार्च. 60 kg वेट कॅटेगरीच्या खेळाडूंना वरती घ्या. म्युझिक स्टार्ट. या गटानंतर वुमन फिजिक्स स्पर्धा होईल. वुमन्सनी रेडी व्हायचंय. 60 kg वेट कॅटेगरी नंतर वुमन्स फिजिक्सची स्पर्धा होईल. वुमन्सनी रेडी राहायचंय. 76 ट्रक नंबर 76 थोडं इकडे यायचं. हाफ राऊंड करा. हाफ राऊंड करायचा आहे. प्रियाल पाटील. 80 ट्रक नंबर 80
81, 82, 83, 84. आप राउंड करायचं. ओके ओके. जजेस म्युझिक स्टॉप. म्युझिक स्टॉप. म्युझिक स्टॉप. जजेस रेडी. 5 सिलेक्शन आहे. जजेस रेडी. बॉडी बिल्डर्स रेडी. पोज नंबर 1 फ्रंट डबल बायसेप विथ थाय मसाज. रिलैक्स. पोज नंबर 3 साइड चेस्ट विथ कप मसाज. रिलैक्स. पोज नंबर 4 बैक डबल बाइसेप विथ कप मसाज. बोले पकड़े लेके जाएगा देखो मैं भगा के तेरे बाजू वाले मेरे गाने बजा दे मेरे को मालूम ना एड कैसा भगा दे पकड़े मैं एक्टर का लड़का नहीं आया. रिलैक्स. मेरे को बोलते बस्ती का हस्ती मैं गरीबी से आया. पोज नंबर 7 एब्डोमिनल विथ थाई मसाज. मेरे शो पे ने वर्ड्स की कर दी मेरी मालूम ना किधर बजा बस्ती का हस्ती मैं मालूम ना किधर से आता पीछा बेबी मैं तुम लोगों को अच्छा सिखा रहा है आने दो बेटी. रिलैक्स बॉडी बिल्डर. थैंक यू. म्यूजिक स्टॉप. बॉडी बिल्डर्सनी मागे जायचंय. सर्व बॉडी बिल्डर्सनी मागे जायचंय. 5 सिलेक्शन झालेलं आहे. ट्रक नंबर 76 पुढे यायचंय. ट्रक नंबर 77, ट्रक नंबर 81, ट्रक नंबर 85, ट्रक नंबर 86 पुढे यायचंय. आणि पुढील स्पर्धकांनी आलेल्या मागे जायचंय. 5 स्पर्धकांना आणि मागच्यांना पुढे घ्यायचंय. स्टेज मार्शल मागच्यांना पुढे घ्यायचंय. आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सहभागाचं मेडल त्यांना द्यायचंय. पाहुण्यांना विनंती आहे की आपण त्वरित फास्ट आता शक्यतो आपल्याला माहिती झालेला आहे त्याप्रमाणे आपण पाहुण्यांना शक्यतो फास्ट वरती घ्या आणि मेडल त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आपली पुढची स्पर्धा चालू होते लगेच. मी सन्माननीय मोठीचे गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब दीपकजी बालराम भोईर यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. सन्माननीय दीपकजी बालराम भोईर आपण त्वरितच मंचावरती यायचं आहे. सन्माननीय जितेंद्र भगत सर आपण सुद्धा व्यासपीठावरती जायचं आहे. सन्माननीय जितेंद्रजी भगत सर त्यांच्या समेत देवेंद्रजी भोईर यांना सुद्धा विनंती करतो की आपण मंचावरती जायचं आहे. सन्माननीय देविदासजी भगत आपल्याला सुद्धा विनंती असेल मंचावर जायचं आहे. प्रवीणजी कामोडकर आपण सुद्धा व्यासपीठावरती जायचं आहे. बॉडी बिल्डर फाइनल पोज डाउन. म्यूजिक स्टार्ट. कि अकेले सैंपल हैं. Feel the kick, feel the power, feel the punch, feel the heat, feel the kick, feel the power, feel the punch. मुझ पर एक एहसान करना कि मुझ पर कोई एहसान न करना.
नेक्स्ट बॉडी बिल्डर थँक्यू म्युझिक स्टॉप. आणि या गटातील विजेत्यांसाठी पाहुण्यांना निमंत्रित करायचं आहे. मी 5व्या क्रमांकासाठी विनंती करतोय सन्माननीय देवेंद्रजी भोईर साहेब की आपल्या शुभ हस्ते 5वा क्रमांक या गटातील आणि या गटातील 5वा क्रमांक मिळवला आहे पाहुण्यांना स्टेजवरती घ्या ना पहिले. चला देवेंद्रजी भोईर आपल्या विनंती आपण मंचाच्या बरोबर मध्यस्थानी 5वा क्रमांक असेल. 5व्या क्रमांकाचे आणि या गटातील 5वा क्रमांक मिळवलेला आहे ट्रक नंबर 85 अशफक गिरी याचा 5वा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. या गटातील देवेंद्रजी भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जातोय. आरएनजे फिटनेस श्री 2024 या पहिल्या पर्वातील 5वा क्रमांक. धन्यवाद. बॉडी बिल्डिंग आणि 4थ्या क्रमांकासाठी बॉडी बिल्डिंग 60 किलोच्या वजनी गटातील हा 5वा क्रमांक. 4थ्या क्रमांकासाठी विनंती करतोय सन्माननीय जितेंद्र भगत सर आपल्याला विनंती करतोय की आपण 4था क्रमांक प्रदान करायचा आहे. आणि या गटातील 4थ क्रमांक मिळवलेला आहे ट्रक नंबर 86 ऋषिकेश म्हात्रे जय बजरंगजी. मी सन्माननीय अंकुशजी भोईर यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं आहे. सन्माननीय अंकुशजी भोईर साहेब, अंकुश कामोटकर आपण मंचावर जायचं आहे. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय गुरुनाथ भोईर. आणि या गटातील 3य क्रमांक मिळवला आहे ट्रक नंबर 76 सचिन बोईनवाड गोल्ड कॉइन जी. सचिन या बॉडी बिल्डर्सला बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील या गटातील हा 3रा क्रमांक आहे. आरएनजे फिटनेस 2024 श्रीच्या या गटातील हा 3रा क्रमांक. मी 2य क्रमांकासाठी मी विनंती करतोय सन्माननीय धन्यवाद देविदासजी भगत दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते. आणि या गटातील उपविजेता ठरलेला आहे ट्रक नंबर 81 महेश पवार बॉबजी. बॉडी बिल्डिंग 60 किलो वजनी गटातील आरएनजे फिटनेस क्लब मधील हा उपविजेता 81 नंबरचा हा अरविंद आणि याचा सन्मान करतील देविदासजी भगत यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. आणि विजेत्यासाठी पाहुणे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस वितरण करण्याची मी विनंती करतोय सन्माननीय मोठीजी गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच साहेब आदरणीय दीपकजी बालराम भोईर यांच्या शुभ हस्ते 60 किलो वजनी गटातील. आणि या गटातील प्रथम क्रमांक मिळाला ट्रक नंबर 77 गणेश पाटील आरएनजे फिटनेस श्री 2024 मधील 60 किलो वजनी गटातील हा विजेता 77 नंबरचा गणेश पाटील. धन्यवाद. आणि पाहुण्यांना विनंती आहे की मागे उभं राहायचंय आणि बॉडी बिल्डरनी बसून पोच द्यायचे. वुमन फिजिक्स रेडी राहायचंय. धन्यवाद. विजयी स्पर्धकांचा अभिनंदन आणि पाहुण्यांचे आभार. आणि यानंतर वुमन्स फिजिक्स मान्यवरांचे आभार.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये आणि जिजामाच्या यांच्या या स्तुतीला अभिवादन करून आजच्या या वुमन फिजिक्स या स्पर्धेचं इथं आपण आयोजन म्युझिक स्टार्ट. हॅलो. त्याचबरोबर या ठिकाणी एक चावी हरवलेली आहे. चावी हरवलेली आहे तरी प्लीज कुणाला सापडली असेल तर लगेचच आमच्याकडे जिथे ज्युरी रेफरी बसलेले आहेत त्या ठिकाणी आणायची आहे. 141 सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. जजेस रेडी, बॉडी बिल्डर्स रेडी, बॉडी बिल्डर्स रेडी, क्वार्टर रन टू राइट, अगेन क्वार्टर रन टू राइट, अगेन quarter to right, face to judges. मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. Relax, music stop. मंचावर उपस्थिती अपेक्षित असेल वुमन्स बॉडी बिल्डिंग या क्षेत्रातील या सर्व कलाकारांचं अगदी बक्षीस वितरण करण्यासाठी स्ट्रॉंग जिम ट्रेनर, स्ट्रॉंग जिम सेंटरच्या ट्रेनर सन्माननीय रश्मी घरत ताई यांना विनंती असेल की आपण मंचावरती जायचं आहे. सन्माननीय निकिता जितेंद्र भगत यांना सुद्धा विनंती आहे. रोहिणी नितीश भोईर यांना सुद्धा विनंती करतो की आपण मंचावरती आपली उपस्थिती अपेक्षित आहे. वुमन्स बॉडी बिल्डर्स आपण 7 कंपल्सरी पोजेस करायचे आहेत. पोज नंबर 1 फ्रंट डबल बायसेप विथ काप मसल, थाय मसल. त्याचबरोबर विनंती असेल सन्माननीय साक्षी अविनाश पंडित यांना सुद्धा विनंती आहे